अजिबात कंपल्सरी नाही आहे की तुम्हाला गुलाबजामुन बनवायसाठी ते बाहेर मार्केटातून ते पॅकेट्स घेऊन ये पाहिजे. तर आज आहे ना, मी तुमच्यासोबत मस्त अशी एक रेसिपी शेअर करणार आहे. जर तुमच्या घरी पार्टीसुद्धा असेल ना, तर तुम्ही 100च्या पैकी वरत्या गुलाबजामुन बनवू शकता, तेही 0 खर्चा. तर चला मग सुरू करूया आजची रेसिपी. तर सगळ्यात आधी गुलाबजामुन बनवायसाठी आम्ही इथं बनवलेला आहे पाक. तर पाक तयार करायसाठी मी इथं सगळ्यात आधी तर 1 वाटी इथं साखर घेतलं आहे. साखर घातल्यानंतर आणि 1 वाटी मी ज्यात पाणी टाकलं. जेवढं साखर तेवढंच पाणी. तर पाणी टाकल्यावर गॅसला ऑन करायचं आणि त्याच्यानंतर मस्तपैकी हिला हलवून घ्यायचं, म्हणजे कंटिन्युअसली स्टर करायचं. नाहीतर तुम्ही असंच ठेवलं ना तिला तर ते काळी जाळून जाऊ शकतो. तर आता त्याचा ना कुठून मी इलायची घालते. इलायचीचा खूप मस्त असा सुगंध पण असतो आणि टेस्ट पण तिचा वेगळाच असतो. तर ते मला आवडतो त्याच्यासोबत. तर आता आहे ना, मी ब्रेड घेतला आहे. तर व्हाईट ब्रेड घेतला आहे मी नॉर्मल. तर 1 पॅकेट आणि एकच पॅकेट घेतला आहे आणि एक पॅकेटमध्ये मी 50च्या वर मी गुलाबजामुन केले ते. खूप आवडतं मला. तर ब्रेड घ्यायचा आणि त्याच्यानंतर जे ब्राऊन पार्ट आहे ना ब्रेडचा, ते काढून वेगळं करायचं. ते तुम्ही आहे ना फेकून देऊ नका. ते तुम्ही कुठल्याही कालवणात घालू शकता किंवा कुठलाही क्रिस्पी पदार्थ बनवायचा असेल ना, तर त्याच्यात तुम्ही ते मिक्सीमध्ये लावून ते यूज करू शकता. तर आता आहे ना, ते आपलं जे पाक आहे ना, ते एकदम मस्त बनवून रेडी झालेलं आहे. तर आता मी त्याच्यात थोडंसं फूड कलर घातलं आहे. आता ह्याच्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे आणि एक बाउलमध्ये आम्ही जे ब्रेड मस्तपैकी असं कापून घेतलेलं होतं त्याला आता हाताने असं पुढून घालायचं त्याच्यात अशा प्रकारे. तर एकच ब्रेड घेतलं आहे आणि त्याच्यानंतर हे तुम्ही बघू शकताय की असं मी ब्रेड करून घेतलं आहे. आता ह्याच्यानंतर मी त्यात टाकणार आहे दूध. तर दूध आहे ना, मी गरम करून घेतलेला होता. तर थोडंसं थंड झालं आहे, जास्त नाही. तर दूध पण गरमच आहे. आणि दूध घातल्यानंतर 1 वाटीच दूध घातलं आहे मी आता. आणि एकदम डायरेक्ट असं दूध नाही घालायचं. थोडं करून दूध घालून तुम्ही मळायला चांगलं. आणि त्याच्यानंतर 1 वाटी मी हिच्यात आता घातलेलं आहे मिल्क पावडर, म्हणजे दुधाची पावडर. आणि ह्याच्यानंतर थोडंसं ना तूप घालून घ्यायचं. मिल्क पावडर आहे ना, ते खूप छान टेक्स्चर ॲड करते. चांगल्यापैकी हिला मळून घ्यायचं आणि सॉफ्ट डो हिचा प्रिपेअर करायचा. एकदा छानपैकी असं मळला नाहीला तर तुम्ही बघू शकता की किती मस्त झाले. तुम्ही हवं असलं तर 15-10 मिनटं रेस्टवरती पण सोडू शकता. तर आता मी ना हिला 10 मिनटं रेस्टसाठी सोडला होता. आता चला मग गुलाबजामुन बनवून घेऊया. तर सगळ्यात आधी तर इथं गोले बनवून घेऊया. हे बघा किती स्मूथ दिसत आहेत. कुठेही म्हणजे असं फाटलेलं नाही आहे, कुठेही क्रॅक्स आलेले नाही आहे, है ना. एकदम मीडियम साईज ठेवायचा यांचा. खूप जास्त मोठं पण नाही, बारकं पण नाही, ठीक आहे. तर असं करून आहे ना घ्यायचं. तर चला मग अशा प्रकारे ना मी सगळे गोले बनवून घेते. तर इथं तुम्ही बघू शकता पाक पण आपला मस्तपैकी रेडी झालेला आहे बनवून. आता साईडमध्ये तुम्ही बघू शकता की जे आपले मी गोले बनवून घेतले होते ना, ते पण बनवून रेडी झालेले आहेत आणि खूप मस्त दिसत आहेत गोले पण. आणि टेन्शन अजिबात घेऊ नका, हे खूप टेस्टी आहेत, खूप मस्त, खूप चव लागतात एकदम खायला. एकदम ते रस सगळं आत विरघळलेला असतो. मला तर पर्सनली खूप आवडतं हे. आणि पार्टी वगैरे असले ना, तर बाहेरून ते पॅकेट आणण्यापेक्षा तुम्ही ते हे घरीच बनवू शकता. तर आपले गोले सगळे बनवून रेडी झालेले आहेत. तर आता चला तळायला घेऊया यांना सगळ्यांना. साईडमध्ये मी इथं पहिलंच कढाई ठेवलेलं होतं आणि कढाईमध्ये तेल पण ठेवलेलं होतं. तेल पण मस्त असं गरम झालेलं आहे. तर आता यांना भाजून घेऊया, फ्राय करून घेऊया. आणि एक कढाईमध्ये जेवढं मातेल ना तेवढंच घालायचं, म्हणजे जास्त असं ओव्हरलोड नाही करायचं. तर ह्या कढाईत जेवढं मायला मी तेवढंच घातलं आणि मस्तपैकी ना ब्राऊन कलर येईपर्यंत त्यांना चांगलं असं फ्राय करून घ्यायचं.
तर आता मी बॅच 1 फ्राय करते आहे. तर चांगल्यापैकी असं फ्राय करून घेतल्यानंतर आम्ही हे बघू शकता मस्त एकदम कलर आलेला आहे. आणि गॅसचं जे फ्लेम आहे ना ती मी लो करूनच ठेवलेलं आहे. आणि हाय करून ठेवल्यानंतर ना काय होतं की आतपैकी ते मस्त असं फ्राय होत नाही. फक्त बाहेरून ते क्रिस्पी दिसतं पण आतनं ते कच्चंच राहतं. तर हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा की लो फ्लेमवर करताना ना अजून आपले गुलाबजामुन ते मस्त चांगले फ्राय होतील. तर हे माझी स्मॉल टिप होती, ते तुम्ही बघू शकता. खूप डिफरन्स येतो टेस्टमध्ये असा. तर आता मी बॅच 2ला पण मस्तपैकी असं फ्राय करून घेते. आणि बघू शकता खूप टेम्पटिंग दिसतं इथे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि पार्टी वगैरे असले ना तर तुम्ही हे नक्की बनवून ट्राय करून बघू शकता. कोणाला पण नाही कळणार की तुम्ही हे घरी ब्रेडपासून बनवलेले. एवढं सिमिलर टेस्ट करतात ते. तर आता यांना चांगल्यापैकी यांना भाजून घेतलं आहे. चला मग असंच पैकी मी सगळे गुलाबजामुन फ्राय करून घेते. तर सगळे गुलाबजामुन मी चांगले भाजलेले आहेत आणि साईडमध्ये आपला पाक पण मस्त असा तयार झालेला आहे. तर आता जे आम्ही गुलाबजामुन बनवले होते ते पाकामध्ये सोडूया. आणि तुम्ही डायरेक्ट पण सोडू शकता याच्यात 1-2 मिनिट थांबून असं. तरी बघा गुलाबजामुन सोडल्यानंतर 4-5 तास तुम्ही तर याला सोडूनच द्यावा. झाकून सोडून द्या म्हणजे ते चांगलं आतपैकी जे शुगर आहे ते विरघळतं. तर आता फ्राय करून मी डायरेक्ट आता ह्याच्यातच सोडणार आहे. आणि तुम्ही बघू शकता की गुलाबजामुन किती मस्त दिसतं. आणि नवीन चॅनल आहे तर प्लीज सपोर्ट करा फ्रेंड्स. असंच मी तुमच्यासाठी नवीन टिप्स आणि नवीन रेसिपीज घेऊन येईल. नक्की लाईक करा माझ्या चॅनलला, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसोबत पण भेटूया. आणि हे बघा फ्रेंड्स आपले टेस्टी गुलाबजामुन बनवून रेडी झालेले आहेत. खूप मस्त, खूप सिंपल आहे हे बनवायला. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि ह्याच्यात आहे ना जास्त असं म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्ट पण करायची गरज नाही आहे. फक्त एक ब्रेडचं पॅकेट आणि तुम्ही एवढं सगळं गुलाबजामुन बनवून रेडी करू शकता. तर आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन फ्रेंड्स टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय.